नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. फायनली कला अद्वैतला श्रीनाथ ज्वेलर यांच्याकडे जाण्याचा एक मार्ग सापडलेला आहे आणि त्या पद्धतीने कला अद्वैतने आता पुढची तयारी सुरू केलेली आहे. कशा पद्धतीने श्रीनाथ ज्वेलर्समध्ये जायचं आहे, नक्की काय करायचं आहे, या गोष्टींचा शोध सुरू झालेला असतो आणि मग त्याची एक कल्पना कलाला समज मिळते आणि त्याप्रमाणे कला आणि अद्वैत आता वेषांतर करून श्रीनाथ ज्वेलर्समध्ये जाणार असतात. आता त्यांना इकडे काउन्सिलरने सांगितलेलं आहे जे काही काम करायचं आहे ते दोघांनी मिळून करायचं आहे. कलासाठी आणि अद्वैतने स्वतःसाठी वेषांतर करण्यासाठी लागणारं जे सगळं साहित्य आहे ते आणलेलं आहे आणि त्यामुळं ते दोघंही आता वेषांतर करत आहेत. कला तर एवढी सुंदर दिसत आहे वेषांतर केल्यानंतर. तिने एक म्हातारी बाई झालेली आहे आणि मग कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, तू विसरलास का? आपल्याला काउन्सिलरने काय सांगितलंय? जे काय करायचं आहे ते दोघांनी मिळून करायचं. त्यानंतर अद्वैतचाही आता गेटअप केला जातो. अद्वैत आणि कला दोघंही खूप भारी दिसत असतात आणि कला म्हणत असते की चला मग आता आपल्याला गेलं पाहिजे. अशा पद्धतीनं त्यांचं काम सुरू झालेलं असतं आणि दोघंही आता निघत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की कला आणि अद्वैत दोघंही निघालेले आहेत. कला अद्वैतला म्हणत आहे की चांदेकर, आता आपल्याला त्या श्रीनाथ ज्वेलर्सकडे जायचं आहे. श्रीनाथ ज्वेलर्सकडे ते पोहोचलेले असतात. तिथं शोधाशोध सुरू झालेली असते आणि कला अद्वैत तिथं पाहत असतात. अद्वैत तिथं आल्यानंतर विचारत असतो की माझ्या बायकोला हिऱ्यांचे दागिने खूप आवडतात, तर मला हिऱ्यांचे दागिने दाखवा, असं अद्वैत तिथं सांगत असतो. आणि मग कलाचं लक्ष जातं पुढे लावलेल्या त्या एका पीसकडे, म्हणजे एका हिऱ्यांच्या नेकलेसकडे. आणि कला म्हणत असते, चांदेकर, ते डिझाईन बघितलं का? ते डिझाईन तुला ओळखीचं नाही वाटत का? तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, ते तर आपलं डिझाईन आहे. म्हणजे कला अद्वैतला आता जवळजवळ समजलेलं आहे की त्यांच्या डिझाईनचे दागिने, त्यांचे दागिने, जे दागिने त्यांनी बनवलेले होते ते दागिने श्रीनाथ ज्वेलर्स यांच्याकडे आहेत. आता हे सगळं कशा पद्धतीने उलगडणार आहे, हा सगळा राहुलचा डाव आहे, हे कसं समोर येणार ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे राहुल, नैना सगळेजण आता ब्रेकफास्ट करण्यासाठी टेबलवरती बसलेले असतात. राहुलने ती गोळ्यांची डबी आणलेली आहे, म्हणजे मधून मधून त्या डिप्रेशनच्या गोळ्या अद्वैतला देण्याचं काम राहुल करत असतो आणि तो नैनाला म्हणत असतो की हे घे आणि हे काम कर. नैना मात्र ऐकायला तयार नसते. नैनाला ही गोष्ट मान्यच नसते. नैना म्हणत असते की नाही, मी अजिबात हे करणार नाही, असं नैनाने फिक्स केलेलं असतं. आणि नैना तिथे राहुलला म्हणते की नकोय मला, मी नाही जाणार आहे, असं राहुलला तिने सांगत असते. कारण ऑलरेडी नैना जी सापडलेली आहे ती इतकी भयानक पद्धतीनं सापडलेली आहे आणि आता जर पुन्हा जाऊन त्या गोळ्यांचा काही गोंधळ घातला तर आपण त्यामध्ये पूर्ण अडकणार, याची खात्री जणू काही नैनाला पटलेली आहे. म्हणून नैना त्या गोष्टींपासून लांब राहत आहे. इकडे आता कला सगळ्यांना वाढत असते तेव्हा ती रजनीला म्हणते की रजनी मॅम, तुम्ही बसा, मी वाढते सगळ्यांना, असं ती सांगत असते. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की राहुल तिथे येतो आणि म्हणतो, मला काय म्हणायचं माहितीये का कला, नैनाला मी वाढत आहे. मी वाढतो कारण कालपासून नैनाचा मूड ठीक नाहीये ना, तर मला असं वाटतंय की मी नैनाला हे सगळं दिलं पाहिजे. आणि त्याचबरोबर तो बोलत असतो आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की राहुल मुद्दामून हे सगळं करत आहे कारण त्याला जाऊन आता एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे कॉफी. तो म्हणत असतो की नैनासाठी कॉफी हे सगळं मी करणार आहे. आणि मग तो कॉफी करायला जातो तेव्हा तो म्हणतो की अद्वैतसाठी पण मी कॉफी बनवतो. तेव्हा कलाला संशय येतो. कला म्हणत असते की नाही, त्याची काही गरज नाहीये, चांदेकरसाठी मी कॉफी बनवेल, तुला नैनासाठी बनवायची ना, तू बनव. सगळ्यांच्या समोर हे सगळं घडत असतं आणि तेव्हा आबा म्हणत असतात की याला म्हणतात बायकोचा रुसवा काढणं. सोहमराव, शिका जरा. आणि मग अनामिका तिथं उभीच असते. अनामिका म्हणत असते की बरोबर आहे, तसे तू काहीच नाही करू शकत. तेव्हा तो म्हणत असतो की हो, मीही करतो, असं तो बोलत असतो. तेव्हा ती म्हणत असते की आबांनी सांगितल्यावर करणार आहे. म्हणजे सोहमने काही केलं तर हिला पटत नाहीये आणि आता करत नाही म्हणून पण बोंबा मारायला ही अनामिका तयार असते. म्हणजे सोहमला फक्त गिल्ट द्यायचं आहे, एवढंच तिच्या डोक्यात सुरू असतं. आता राहुल कॉफी करण्यासाठी गेलेला असतो. राहुल तिथे कॉफी करत असतो तेव्हा अद्वैत आलेला असतो. अद्वैतसाठीही तो कॉफी बनवत असतो. तेव्हा कलाने स्पष्ट सांगितलेलं असतं की चांदेकरसाठी कॉफी तू बनवू नको, चांदेकरसाठी कॉफी माझी मी बनवेल, एवढं स्पष्ट सांगितलेलं असतं.
तरीही तो ऐकायला तयार नसतो. तो म्हणत असतो की नाही, मी बनवतो कॉफी. कला इकडे स्पष्टपणे बोललेली असते. कला म्हणत असते की नाही, याच्या डोक्यात ना वेगळं काहीतरी चालू आहे. मला का असं वाटतंय की यामागे काहीतरी वेगळं कारण आहे, असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं आहे. कारण हा एवढं चांगलं कसं काय वागत आहे, हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि म्हणूनच त्या गोष्टींचा ती विचार करत असते. त्यानंतर इकडे राहुल आता कॉफी बनवत असतो. आवर्जून त्या कॉफीमध्ये त्या गोळ्या टाकायचं हे सगळं समजलेलं असतं. आणि त्यानंतर इकडे अनामिका जी आहे ती मुद्दामूनच इकडे सोहमला बोलत असते. सोहमला म्हणत असते की नाही, तू काहीच नाही करू शकत रे, तुझ्या हातून काहीच होणार नाहीये. बायकोसाठी जे काय करायचं आहे ना ते तू कधी करूच शकणार नाही, हे सगळं चाललेलं असतं. त्याबरोबर इकडे कलाचं लक्ष, बारीक लक्ष असतं. कला म्हणत असते की नाही, असं काहीतरी वेगळं घडतंय आणि हे कलाच्या लक्षात आलेलं असतं. आबा मात्र इकडे समजून सांगत असतात. आबा म्हणत असतात, मला काय म्हणायचंय माहितीये का, की आता तुम्ही जे काय बोलत आहात ना ते खरंच. आज राहुलने त्याच्या बायकोसाठी जे केलेलं आहे ना ते आवर्जून केलं पाहिजे. कारण एखाद्या वेळेस जे घडत आहे आपल्या बायकोला खुश करण्यासाठी, तिचा मूड खराब झालेला आहे, तो मूड नीट करण्यासाठी या गोष्टी करणं गरजेचं आहे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. कला मात्र इथे वेगळा विचार करत असते. कला म्हणत असते की नाही, या सगळ्या मागे काहीतरी वेगळं कारण आहे. आणि तिचं राहुलवरती बारीक लक्ष असतं. आणि राहुल जो असतो तो आत्ता तिथे उभा असतो आणि तो बघत असतो. त्याच वेळेस कला जी आहे ती पाहते. कलाला लक्षात येतं राहुलचा फोन वाजत असतो आणि राहुल फोन उचलण्यासाठी धावपळ करत असतो. तेव्हा कला सुद्धा तिथं आलेली असते आणि कला म्हणत असते की नाही, हे सगळं मी करणार आहे, मी उचलते फोन असं म्हणत, मी देते फोन म्हणत ती आलेली असते आणि तो फोन ती उचलण्यासाठी तिथं आलेली आहे. तेव्हाच इकडे पाहायला मिळतं की राहुलच्या फोनवरती तिला नंबर दिसतो, तो म्हणजे जीपी. जीपी लिहिलेला तो फोन असतो आणि तेव्हा मात्र धक्का बसतो. कारण जीपी म्हणजे कोण, हा इनिशियलचा अर्थ काय आहे, याच गोष्टीचा विचार कलाच्या डोक्यात सुरू असतो आणि कला विचार करत असते. परंतु तिला तिथे अंदाज काही लागत नाही, पण ती विचार करत आहे. तेव्हा मात्र तिच्या लक्षात येतं की जीपी म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळं असणार आहे. राहुलने अक्षरशः तिच्या हातातून तो मोबाईल हिसकावून घेतलेला असतो आणि धावत येऊन ते कॉफीचे मग त्याने अद्वैत आणि नैनाला दिलेले असतात. कारण हा जर फोन कलाने उचलला तर खूप मोठा गोंधळ होऊ शकतो असं त्याला वाटत असतं. इकडे कला तो फोन बघते. तिने दुसऱ्यांदा त्यावरती आलेला तो नंबर, ते इनिशियल ते पाहिलेलं असतं आणि कलाच्या डोक्यात विचारांचं चक्र सुरू झालेलं आहे. इकडे कला जेव्हा आता विचार करत बाजूला जाते, नक्की काय आहे, म्हणजे याने एवढ्या रागाने माझ्या हातातून फोन का हिसकावून घेतला. अद्वैतला तर कॉफी दिलेली आहे, त्यामध्ये आता डिप्रेशनच्या गोळ्या मिक्स केलेल्या आहेत. अद्वैतला त्रास व्हावा यासाठी हे सगळे प्रयत्न चालू असतात आणि त्यासोबतच हे सगळं घडत असतं. त्यानंतर आता रजनी तिथं असते. रजनी हे सगळं पाहत असते आणि त्याचबरोबर रोहिणी, आबा सर्वजण तिथं असतात. सरोज मात्र आज तिथं नसते. नक्कीच काहीतरी गोंधळ होणार आहे हे लक्षात आलेलं असतं आणि त्यामुळंच या सर्व गोष्टी घडत असतात. राहुल म्हणत असतो की नाही, मी माझा नाश्ता आहे ना अंजूला माझ्या रूममध्ये नाश्ता आणि कॉफी पाठवायला सांग, मी माझ्या रूममध्ये जात आहे. इकडे सोहम रूममध्ये आलेला असतो, तो आवरत असतो आणि नेमकी अनामिका जी आहे ती फोनवरती बोलत असते. अनामिकाच्या डोक्यात एकच सुरू असतं की सोहमला त्याला बर्बाद करायचं आहे, एवढंच त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे अनामिका जी आहे ती बोलत असते. अनामिका म्हणत असते की नाही, काहीतरी वेगळं घडत आहे आणि हे सगळं तिच्या डोक्यात सुरू असतं आणि ती म्हणत असते की मला ना कळत नाहीये की माझ्या नवऱ्याचं माझ्यावरती प्रेमच नाहीये, त्याला जरा सुद्धा माझ्याबद्दल काही वाटत नाहीये. हे सगळं तिच्या डोक्यात भरलेलं असतं आणि ती बोलत असते कारण तिला फक्त आणि फक्त सोहमला गिल्ट द्यायचा असतो आणि त्यासाठी तिचं हे बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे सोहम येतो आणि सोहम निलेशला मेसेज करतो की निलेश, मला तुला भेटायचं आहे. कारण हे सगळं प्लॅनिंग जे आहे ते अनामिकाने केलेलं आहे आणि आता सोहमने निलेशला मेसेज केलेला आहे आणि सोहम तिथून बाथरूममध्ये जातो. अनामिका मात्र धावत येते, तो मोबाईल बघते आणि ती म्हणते की चला आता मी जो प्लॅन केलेला आहे त्या पद्धतीने सर्व गोष्टी घडत आहेत हे तिच्या डोक्याप्रमाणे सुरू झालेलं आहे. आणि इकडे कला जी आहे
ती रूममध्ये आलेली आहे. कलाच्या डोक्यात एकच विचार सुरू आहे की नक्कीच काहीतरी वेगळं घडत आहे. एवढंच कलाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि कला मात्र त्या बाजूनेच विचार करत असते. कला म्हणत असते की नाही, तो जीपी आहे ना, नाही वेगळंच काहीतरी. आणि तिला आठवतं रात्री जेव्हा ते बोलत असतात तेव्हा अद्वैतने तिला सांगितलेलं असतं की गौरव परांजपे. गौरव परांजपे हे नाव ऐकल्यानंतर आठवल्यानंतर तिच्या लक्षात येतं की गौरव परांजपे म्हणजे तोच श्रीनाथ ज्वेलर्सचा मालक आणि जीपी म्हणजे गौरव परांजपे. हे लॉजिक तर तिनं जुळवलेलं आहे. तेव्हा मात्र तिच्या डोक्यात आता विचार सुरू झालेला आहे, म्हणजे त्या राहुलला गौरव परांजपेचा फोन आलेला. अद्वैत रूममध्ये आलेला असतो आणि कला मात्र अद्वैतला सांगत असते की चांदेकर, मला ना तुला एक गोष्ट सांगायची, खूप महत्वाची. अद्वैत म्हणतो काय झालं, बोल. तेव्हा कला म्हणते आधी माझं ऐकून घे. अद्वैत म्हणत असतो हो तुझं ऐकतोय, बोल लवकर, असं कलाला तो म्हणत असतो. कला म्हणत असते तुला माहितीये का, मगाशी ना खाली हॉलमध्ये आपण सगळेजण ब्रेकफास्टसाठी जमलो होतो ना, तेव्हा काय झालं. तेव्हा अद्वैत म्हणतो काय झालं तेव्हा. तेव्हा ती सांगत असते अरे राहुलच्या फोनवरती फोन आला, मी त्याच्याकडे तो मोबाईल देत होते, पण त्याला इतकी घाई झालेली होती की त्याने त्या माझ्या हातातून तो मोबाईल हिसकावून घेतला. त्याने मोबाईल हिसकावून घेतला आणि त्यानंतर मी पाहिलं तर त्याच्यावरती इनिशियल होतं, ते म्हणजे जीपी. तेव्हा तिला अद्वैत म्हणू लागतो आता जीपीचा अर्थ वेगळा काय असणार आहे. तेव्हा कला म्हणते तू विसरलास का चांदेकर, जीपीचा अर्थ असा आहे तो म्हणजे गौरव परांजपे. तेव्हा कला म्हणत असते गौरव परांजपे तुझ्या लक्षात येत नाही का, तू काल रात्री मला सांगितलेलं होतं जीपी म्हणजे गौरव परांजपे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो काय पण काय तुझे विचार चालू आहेत ग, म्हणजे तू तलवार घेऊनच मागं लागलेली असते, असं थोडंच आहे. गौतम पाटील होऊ शकतं, काही होऊ शकतं ना त्याचं नाव, आणि तू असं काय पानसे होऊ शकतं, गिरीश पानसे होऊ शकतं, अशी वेगवेगळी नावं तो तिला सांगत असतो. आणि तिला म्हणत असतो ना की तू जो विचार करतेस ना तो थोडा वेगळ्या पद्धतीनं करत आहे, हे तो बोलत असतो. तेव्हा मात्र कला म्हणत असते की नाही, मी कोणत्याही वेगळ्या पद्धतीने विचार करत नाहीये, मी जे खरं आहे त्याच पद्धतीने करते. कारण काहीही झालं तरी मला सत्य शोधून काढायचं आहे आणि सत्य हे समोर आणायचं आहे. ज्याने कोणी हे सगळं केलेलं आहे त्याला मी सोडणार नाही. तेव्हा अद्वैत मात्र पुन्हा आता सुरू येतो की तो म्हणतो की तुझ्या बहिणीकडे काल हिरे सापडले, त्याचबरोबर तिने त्या गौरव परांजपे सोबत तिने तिचं हे केलं, फोटोशूट केलं, तरीही तू शांत आहे आणि माझ्या भावावरती मात्र तोप घेऊन डागायला तयारच असते, असं सगळं तिला बोलत असतो. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या लक्षात येत नाहीये, तू विसरतोयस, असं कला बोलत असते. कला म्हणत असते तू नातीमध्ये आणतोय, मी नातीमध्ये आणत नाहीये. मला जे संशयास्पद वाटत आहे मी तिराईत व्यक्ती म्हणून विचार करत आहे. माझ्या समोर ज्या गोष्टी घडत आहे त्या पद्धतीनेच मी विचार करत आहे आणि त्या पद्धतीनं शोध घेत आहे. इकडे आता संगीताने सर्वांसाठी ब्रेकफास्ट आणलेला असतो आणि ती कलाच्या बाबांना त्याचबरोबर काजलला म्हणत असते की खाऊन घ्या. त्यावेळेस काजल आणि ते दोघंही म्हणतात की तू का नाही आणलेला तुझा नाश्ता कुठे आहे. तेव्हा ती म्हणत असते नाही नकोय मला. तेव्हा काजल म्हणत असते आई ते बस बरं आधी, तू खाऊन घे बरं आधी, असं सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे काजलला ती म्हणत असते की नाही, काही असलं तरीही मी आत्ता हे नाही खाणार. तेव्हा काजलच्या लक्षात येतं म्हणजे आईने अन्न त्याग केलेला आहे, कारण नैनाताईवरून तिला जी लोक बोललेले आहेत त्यामुळं आईला या गोष्टीचं वाईट वाटलेलं आहे, हे लक्षात आलेलं असतं. इकडे आता निलेशला भेटायला सोहम आलेला असतो. हा जो मूर्ख सोहम आहे त्याला जराही वाटत नाहीये की आपण या निलेशला का भेटायला जातोय. जो निलेश आपल्याला प्रत्येक वेळेस दारू पिण्याचा आग्रह करतोय, आपण त्याला का भेटायला जातोय ही गोष्ट त्याच्या लक्षात येत नाहीये. त्याच्या घरामध्ये इतकी माणसं आहेत, ती कोणाशीही बोलून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, अनामिका आणि त्याच्या नात्यामधला गुंता सोडवू शकतो, तो कलाशी बोलू शकतो, पण त्याला ते नको आहे. त्याला जाऊन निलेशला भेटायचं आणि निलेशला विचारायचं आहे. निलेश तिथं म्हणतो की हो माझ्या लक्षात आलंय, पण सोहम तुला कळतंय का की तुझी बायको तुझ्याबद्दल अशा पद्धतीनं बोलत आहे, यात चूक तुझीच आहे. तेव्हा सोहम म्हणू लागतो की हो बरोबर आहे, चूक माझीच आहे, हे माझ्याही लक्षात आलेलं आहे, पण आता यावर मार्ग तर काढला पाहिजे ना, असं तो बोलत असतो. तेव्हा मात्र निलेश त्याला म्हणत असतो की मार्ग तू काढणारच आहेस रे, पण आधी तुझं डोकं शांत राहिलं पाहिजे ना. मला सांग, तू आधी काजलला धोका दिलेला आहेस, काजलशी चुकीचं वागलेला आहे आणि आता अनामिकाशी सुद्धा तू चुकीचं वागत आहे. हे बोलणं चाललेलं असतं. निलेशने ग्लास भरलेला असतो आणि तो ग्लास सोहमकडे दिलेला असतो. सोहमला म्हणत असतो की घे जरा, तुझं डोकं शांत होईल, तुला बरं वाटेल. परंतु सोहम म्हणत असतो की नाही नको, हा उपाय नाहीये त्याच्यावर. निलेश त्याला म्हणतो की तू ऑकेजनली घेतोस ना,
तेव्हा सोहम मात्र दारू पिण्यास नकार देत असतो. पुन्हा अनामिकाचा डाव फेल झालेला असतो. इकडे संगीता आलेली असते आणि ती विचार करत असते. तेव्हा काजल प्लेट घेऊन तिथं आलेली असते, संगीताच्या मागं लागलेली असते आणि तेवढ्यातच कला तिथं आलेली असते. नुकताच काजलने आणि बाबांनी विचार केलेला असतो की आपण कलाला फोन करायचा का, पण कलाला नको टेन्शन असं म्हणत हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा अद्वैत आणि कला आवर्जून आलेले असतात आणि त्यांनी ठरवलेलं असतं की या सगळ्यातून लवकरात लवकर संगीताला बाहेर काढायचं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं चालू झालेलं असतं. हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा कला येते आणि म्हणत असते, आई काय चाललंय तुझं, म्हणजे मला कळेल का तू हे सगळं काय करतेस, नैनाताईचा दोष स्वतःला का देतेस तू सगळं, कारण तुझी काहीच चूक नाहीये, तू चांगले संस्कार केलेले आहेत. आता नैनाताई कमी पडते, नैनाताईला हे जमत नाहीये आणि त्याचबरोबर हे सगळं घडत आहे, त्यामध्ये तुझी काय चूक आहे असं म्हणत कला बोलत असते. आणि तेव्हा कला मात्र स्पष्टपणे सांगत असते. तेव्हा इकडे संगीता म्हणत असते की नाही, माझं चुकलेलं आहे, मी कमी पडलेली आहे ना, त्याचबरोबर या सगळ्यामध्ये चूक माझीच आहे असं ती बोलत असते. तेव्हा कला म्हणत असते की हे बघ आई, चूक वगैरे तुझी काही नाहीये, कारण यामध्ये तुझा कोणताही दोष नाही, कारण तू आम्हाला सगळ्यांना समान असे संस्कार दिलेले आहेत, नैनाताई चुकत आहे. मग त्यामुळं आत्ता तुला विचार केला पाहिजे की नाही, तुझं काही चुकतच नाहीये असं म्हणत कला संगीताची समजूत घालत असते आणि तिला बोलत असते. संगीता म्हणत असते की खरंच, आणि मग चहा घे बरं माझ्याबरोबर असं म्हणत कला संगीताला जबरदस्ती करते आणि चहा घ्यायला होते. तेवढ्यातच अद्वैत बाहेरून म्हणतो, मिसेस खरे माझ्यासाठी चहा द्याल ना. आता अद्वैतने चहा मागितलेला असतो आणि संगीता म्हणते, अरे जावई बापूंना चहा द्यायचं विसरलेस असं म्हणत संगीता चहा घेऊन बाहेर येते. आणि तेवढ्यातच एक व्यक्ती आलेली दिसते आणि हे कोण आहे, हे म्हातारे बाबा कशाला आलेत हा प्रश्न पडलेला असतो. तर तिथे येऊन पोहोचलेला असतो तो म्हणजे रॉकेट. रॉकेटने वेश बदललेला असतो आणि रॉकेट म्हणत असतो की लय कर्ज झालंय ना मला, त्यामुळं सगळी लोक जे आहेत ना ते पैसे मागत आहेत, त्यामुळे असं काहीतरी करायला लागतं, मी असं बाहेर फिरू शकत नाहीये ना, म्हणून वेश बदलून फिरतोय. मग मावशी म्हणत तो संगीताला बोलत असतो. संगीता म्हणत असते, आता हा कोण आलाय आणि मला का मावशी म्हणतोय, काय आहे हे सगळं असं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र तो म्हणत असतो की मावशी मला ओळखलं नाही का, मी रॉकेट आहे, तुला माहिती आहे ना मला किती कर्ज झालंय. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, अरे रॉकेट हक्काने मागायचंच ना, मी दिले असते तुला, सांग बरं किती पैसे हवे तुला. तेव्हा संगीता म्हणते, अहो नाही हो, त्याचं काही नसतंय, 50 रुपयाचं कर्ज असेल, 50 रुपये घेतले असतील कोणाकडून तरी, आणि तो असंच बोलत असतो, नका लक्ष देऊ तुम्ही त्याच्याकडे असं म्हणत संगीता बोलत असते. तेव्हा मात्र रॉकेट हे सगळं करत आहे आणि कला त्याचबरोबर अद्वैत आता दोघंही बोलत असतात. संगीता म्हणत असते की थांबा, तुमच्यासाठी ना चहा घेऊन येते असं म्हणत संगीता चहा आणायला जाते. कलाही म्हणते की आई नको, मला राहू दे आता असं म्हणत दोघंही तिथून निघालेले असतात. कला आणि अद्वैत दोघांनीही खूप छान पद्धतीने आता तिथे संगीताची समजूत घातलेली असते. संगीताला एवढंच नाही तर सांगितलेलं असतं की आता तू स्वतःला दोष देऊ नको, याच्यामध्ये तुझी काही चूक नाहीये, जे काय झालेलं आहे ते नैनाताईमुळे झालेलं आहे, या सगळ्याला जबाबदार नैनाताई आहे, तर तू स्वतःला दोष का देते असं कला समजवते. दोघंही निरोप घेतात, चहा नको म्हणतात, कारण आता पुढे जायचं आहे, पुढची कामं करायची आहेत असं त्यांचं ठरलेलं असतं. आणि कला अद्वैत दोघंही आल्यामुळं संगीता मात्र खुश झालेली असते. तिच्या डोक्यावर जे टेन्शन होतं ते कमी झालेलं असतं आणि त्याचबरोबर काजल आणि कलाच्या बाबांना सुद्धा खूप आनंद झालेला असतो. बाहेर आल्यानंतर अद्वैत म्हणतो की हे काय, अशा वेगवेगळ्या प्रकारचे 2 चप्पल्स कोण घालतं. तेव्हा कला म्हणते की रॉकेट काही करू शकतो तो. आणि मग कला म्हणते की चांदेकर मला एक आयडिया समजली, मी तुला सांगू करे. तेव्हा अद्वैत म्हणतो काय. तेव्हा कला म्हणते की मी श्रीनाथ ज्वेलर्समध्ये जाऊ का अशी वेश बदलून. तेव्हा अद्वैत म्हणतो की म्हणजे तुला काय म्हणायचंय, तुला कोणी ओळखणार नाही. तेव्हा कला म्हणते की रॉकेट हे करू शकतो तर मी तर करू शकते, तुला माहिती आहे ना, आणि मी जाऊ शकते तिथं. तेव्हा अद्वैत म्हणतो की म्हणजे. तेव्हा कला म्हणते अरे ठरलंय ना आपलं, आता तिथं जायचं आहे, म्हणजे मी तसं गेले तर मला कोणी ओळखणारच नाही, बघ मी तुला सांगते ना, मी खरं सांगते. कला मात्र खूप कॉन्फिडंट असते, तिला विश्वास असतो की मी नक्कीच हे करू शकते, याची खात्री तिला पटलेली असते. आणि त्याचबरोबर तिनं म्हणत असते की हो मी करते हे अशा पद्धतीनं असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच तिने म्हणत असते की आता बघ मी काय करते ते, असा विचार करत कला ही घरी आलेली आहे. कला म्हणत असते की नाही, मी मागच्या जे केलं होतं तशा पद्धतीनं करू का, हा विचार कला करत आहे. कलाच्या डोक्यात सुरू आहे, तिला आठवतं तिनं अद्वैतचे कपडे घातलेले असते, म्हणून ती आता कपाटातून अद्वैतचे कपडे काढत असते आणि ती शोधाशोध करत असते. तिला कळत नसते की काय करू. तेव्हा कला म्हणते की नाही, हे नाही मला बसत नाहीये हे नीट, मला काहीतरी वेगळं केलं पाहिजे, हा विचार कलाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि कला मात्र ते पाहत असते. तेव्हा अद्वैत तिथे येतो आणि म्हणतो की हे घे.
कलाने आता अद्वैतसाठी काही कपडे आणलेले असतात, त्याचबरोबर ड्रेफरीमधून ते केसांचे टोप वगैरे आणलेले असतात आणि सांगितलेलं असतं की हे बघ, असं म्हणत त्याने हे सगळं तिला आणून दिलेलं असतं आणि तयार हो. कला म्हणत असते चांदेकर हे काय आहे? तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हो, तुला वेश बदलून जायचंय ना, वेषांतर करून जायचंय ना. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत स्वतः जो आहे तो कलाला तयार करत आहे, वेषांतर करण्यासाठी तिची मदत करत आहे आणि मग कलाला तो छान तयार करतो, तिला टिकली वगैरे लावतो, त्याचबरोबर केसांचा टोप तिला घालतो. आणि त्यावेळेस कला म्हणत असते की चांदेकर मला काय वाटते माहितीये का, काउन्सिलरने काय सांगितलेलं आहे की जे काही करायचं आहे ते दोघांनी जोडीने करायचं आहे, एकत्र करायचं आहे. त्यामुळं मला आता असं वाटतंय की यामध्ये तूही माझी मदत केली पाहिजे. आणि आता कलाने अद्वैतलाही तयार केलेलं आहे आणि दोघंही छान असे तयार झालेले आहेत आणि ते श्रीनाथ ज्वेलर्स यांच्याकडे पोहोचलेले आहेत. तिथे गेल्यानंतर कला आणि अद्वैत यांच्या डोक्यामध्ये विचारांचं चक्र चालूच असतं. ते काही संपलेलं नसतं. त्यांना कळत आहे की तिथं नक्कीच काहीतरी आपल्याला मिळणार आहे. आणि मग कला खूप छान तयार झालेली असते, तिनेही चष्मा घातलेला असतो आणि दोघंही निघत असतात. आणि त्याचबरोबर तिथे गेल्यानंतर कला म्हणत असते चांदेकर ते कलेक्शन बघ ना, तुला आठवतंय का? कारण अद्वैत तिथे जाऊन त्यांना सांगत असतो की माझ्या बायकोला ना हिऱ्यांचे दागिने खूप आवडतात. मला काय वाटतंय माहितीये का, तुम्ही ना ते हिऱ्यांचे दागिने दाखवा, असं अद्वैत म्हणालेला असतो. आणि तो अगदी म्हाताऱ्याचा आवाज काढून बोलत असतो. कला आणि अद्वैत आता श्रीनाथ ज्वेलर्समध्ये पोहोचलेत. नक्की आपल्या डिझाईन इथे कशा पोहोचलेल्या आहेत? हे तर आपले दागिने आहेत हे लक्षात आलेलं आहे. म्हणजे जे हिऱ्यांचे दागिने चोरीला गेलेले होते ते दागिने इथे श्रीनाथ ज्वेलर्समध्ये पोहोचलेले आहेत आणि त्याच्यामध्ये थोडे फार चेंजेस करून ते दागिने तिथे लावलेले आहेत, म्हणजे विक्रीसाठी ठेवलेले आहेत. तेव्हा मात्र आता कला आणि अद्वैत या दोघांनाही धक्का बसलेला असतो. नक्की कशा पद्धतीनं ह्या गोष्टी सोडवायच्या आहेत या सगळ्याचा विचार त्यांचा चालू झालेला असतो. आणि कला अद्वैतला आता खरा सूत्रधार हाती लागणार असतो. नक्की हे सगळं कोण करणार आहे हे पाहायला मिळणार आहे. थँक्यू.